राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या। सविस्तर माहिती व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका मंडळी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जुलै पासून सुरू झालेले असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबींवर अधिवेशनांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती याप्रमाणे आहे। राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत श्री किरण सरनाईक, श्री विक्रम काळे तसेच सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 2 हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत। यामुळे उर्वरित हप्ते हे तात्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली आहे। यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले आहे। श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तात्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। तर सन 2023-24 या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत। तर सदरच्या स्लिपा या sevarth.mahakosh.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत। सदर संकेतस्थळ 2023-24 या वर्षाच्या GPFच्या स्लिप्स डाउनलोड आणि प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। जर स्लिपमध्ये काही त्रुटीचुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनात आणून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे बंधूंनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊन काही मार्ग निकाली लागलेले आहेत। तुम्हाला काय वाटते? ज्या कुणाला ही माहिती महत्त्वपूर्ण असेल त्या एकमेकाला शेअर करा। जास्तीत जास्त लोकांना या चॅनलशी जुळण्याकरिता प्रोत्साहन द्या आणि काहीतरी आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या शंका तुम्ही नक्की लिहा। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।